हरिओम. आता श्री साई सच्चरित अध्याय 3 ओवी 131. दिसाया रोहिला वेळा पीर परी बाबावरी अत्यंत आदर कलमे निज धर्मानुसार हर्ष निर्भर पडे तो वाणी हळूवार किंवा मोठी कोणास याचा विचार पोटी पूर्णास वे उठा उठी गरजत उठी हरी नाम निसर्ग दत्त घर घर स्वर अल्लाहो अकबर नाम गजर कलमे पडे आनंद निर्भर नित्य निरंतर रोहिला जयाशी हरिनामाचा कंटाळा बाबा भीती तयाच्या विटाळा म्हणती उगा का रोहिल्यास पिटाळा भजनी चाळा जया ते मदभक्ता यत्र गयंती तिष्ठे तिथे मी उन्निद्र स्थिती सत्य कराया हे भगवत दुक्ती ऐसी प्रतीती दाविली ओले कोरडे मागून खाईल नातरी उपाशी राहील तया रोहिल्यासी कैची बाईल कुठून जाईल बाबांशी रोहिला कफल्लक दिडकीस भारी कैचे लग्न कैची नारी बाबा बाळ ब्रह्मचारी कथा ही सारी माईक करीना का कंठ शोष बाबासी कलम्यांचा संतोष ऐकत राहतील हरनिश निद्रा ते विष तया पुढे कोठे कलम्यांची प्रबोधवाणी कोठे ग्रामस्थांची पोकळ गाराणी तयासी अनावया ठिकाणी बतावनी ही बाबांची हाची अभिप्राय येणे रीती बाबांनी सकळा दाविली प्रतीती रोहिल्याची आवड मज संगती नामी प्रीती तया ते दृश्य द्रष्टा आणि दर्शन अवघेची जया चैतन्य घन तो असो ब्राह्मण वा पठाण समान दोघेही एकदा मध्यानी आरती झाली मंडळी स्वस्थानी जावया परतली बाबांच्या मुखावाटे जी निघाले मधुर वचनावली ती ऐका कुठेही आसा काही करा एवढे पूर्ण सदैव स्मरा की तुमच्या इतंभूत कृतीच्या खबरा मज निरंतरा लागती येणे मशी निदर्शित ऐसा जो मी तोची मी सर्वांच्या अंतर्यामी तोची मी हृदयस्थ सर्वगामी असे मी स्वामी सकळांचा भूती सबाह्य अभ्यंतरी भरूनी उरलो मी चराचरी हे सकळ सूत्र ईश्वरी सूत्रधारी मी त्याचा मी सकळ भूतांची माता मी त्रिगुणांची साम्यावस्था मीची सकलेंद्र इंद्रिय प्रवर्ता करता धरता संहर्ता
लक्ष लावी जो मजकडे, नाही तयासी कैचे साकडे. तोची माझा जै विसर पडे, माया कोरडे उडविते. दृश्य जात हे मत्स्यरूप, किडमुंगी रंक भूप. हे स्थिरजंगम विश्व अमूप, हेची निज रूप रूप बाबांचे. काय मौजेचा हा इशारा, भेद नाही संता ईश्वरा. अभेद रूपेच चराचरा, विश्वोद्धारा अवतार. होणे जरी गुरूप दिलीन, तेने करावे गुरुगण गायन. अथवा करावे गुरु कथा कीर्तन, अथवा श्रवण भक्तीने. साधक ऐसे करावे श्रवण, श्रोता श्राव्य जाई विरोन. प्रकट होईल चैतन्य घन, मन उन्मन मन पावेल. असता जरी गर्क संसारी, पडली संत कथा कानावरी. यत्न न करिता तीळ भरी, कल्याणकारी ती स्वभावी. मग ती भक्ती भावे परिसता, केवळे श्रेय चढेल हाता. होता विचार करावा चित्ता, आपुल्या निज हिता कारणे. जडेल तेने गुरुपदी प्रेम, वाढेल क्रमे आत्यंतिक क्षेम. न लगे दुजी निष्ठा नेम, होईल परम कल्याण. मना लावता ऐसा निर्बंध, वाढेल कथा श्रवण छंद. सहज तुटतील विषय बंध, परमानंद प्रकटील. ऐकुनी बाबांची मधुर वाणी, निर्धार केला मी निजमानी. येतून पुढे नरसेवा त्यागुनी, गुरुसेवनी सेवनीच असावे. परी मनासी लागली हुरुरी, मिळेल मेली तया नोकरी. हे जेव्हा भाव दले उत्तरी, प्रत्यंतरी येणार की. शब्द बाबांचा खाली पडेल, हे तो सहसा कधी घडेल. नरसेवेचा संबंध जडेल, परी न जोडेल हित मोठे. स्वयंपूर्ती अन्नाची इच्छा खरी, तथापि झाली ही इच्छा. नव्हती ऐसे नाही अनिच्छा, प्रारब्ध भोगेच्याही नव्हे. माझ्याही पोटी नोकरी व्हावी, संसार निर्वाह सोय लागावी. साई बोटाने गुळ दाखवी, परी पाजावी औषध. ते औषध या गुळाचे आशे, पिऊनी झालो भाग्यवशे. नोकरी ही अकल्पित लागली कासे, द्रव्याभिलाषे लाशे स्वीकारली. गुळ झाला तरी शेवटी, खाता खाता येणार वीट. बाबांच्या उपदेश मधाचे बोट, चाखिता चोखट वाटिले. नोकरी नवती चिरस्थारी, चालून गेली आली अपायी. बाबांनी बसविले ठाईचे ठाई, सौख्य अनपायी भोगावया. हे विश्व संपूर्ण चराचर, भगवत स्वरूपची साचार. परी भगवंत विश्वाहुनी थोर, परात्पर परमात्मा.
ईश्वर प्रपंचेशी अभिन्न प्रपंच ईश्वरेशी भिन्न प्रपंच तेथून चेतना चेतन तया अधिष्ठान ईश्वर भगवंताची पूजा स्थाने अष्टप्रकार असती जाणे प्रतिमा संडीलादी अनाने सर्वा तुळने गुरु श्रेष्ठ कृष्ण स्वये ब्रह्म पूर्ण तोही धरी सांदीपानी चरण म्हणे करिता सद्गुरु स्मरण मी नारायण नारायण संतुष्टे मजहुनी मज सद्गुरु वस्तवन आवडिकी सहस्र गुण ऐसे सद्गुरूचे वरिष्ठपण महिमा गहन गहन तयाचे गुरु भजना जो पाठीमोरा तो एक अभागी पापी खरा भोगी जन्म मरण यरझारा करी मातेरा स्वार्थाचा मागुती जन्म मागुती मरण हे तो लागले नित्य भ्रमण म्हणून करूया कथा श्रवण निजोद्धरण धरण संपादू संतमुखीच्या सहज गोष्टी अविद्येच्या तोडी ती गाठी तारक होती अतिसंकटी म्हणून पोटी साठवू नकळे कैसी येईल वेळ घालून देतील कैसा मेळ हा अल्ला मी याचा सर्व खेळ भक्त प्रेमळ प्रेक्षक गाठीसी नसता प्रज्ञाबळ काय करावे हे दैव सबळ काय म्हणावे हे दैव सबळ जे मी लाधलो साई गुरु प्रबळ हाही एक खेळ तयाचा निवेदिले ग्रंथ प्रयोजन कथिले मज दिले हे आश्वासन जेने मतपरत्व आणि मतपूजन काय हे दिग्दर्शन झाले आता आपण श्रोतेजन कराल पुढील अध्यायी श्रवण सामर्थ साई नाथाचे अवतरण शिर्डीत कैसे न झाले लहान थोर तुम्ही सगळे हे साईंचे चरित्र आगळे होऊन क्षणिक संसार वेगळे परिसा भोळे भाविक हो स्वये जरी निर्विकारी साई नाटकी अवतारी वर्ते माया कर्मानुसारी जैसा व्यवहारी प्रपंचिका समर्थ साई या अल्पमंत्रे ध्यायी जयाची पदे पवित्रे हलवितो भक्त भव मोक्षसूत्रे पावन चरित्रे तयांची एवंच पावन साई चरित्र वाचितयाचे पावन वक्त्र श्रोतयांचे पावन क्षोत्र होईल पवित्र अंतरंग प्रेमे करिता कथा श्रवण होईल भव दुःखाचे हरण ओळेल साई कृपाघन प्रकटेल संपूर्ण शुद्ध बोध लय विक्षेप कषाय रसास्वाद हेष्ट वना उपाय दूर सारा हे अंतराय श्रवण सुखदायक होईल न लगे व्रत उद्यापन न लगे उपवास शिर शोषण न लगे तीर्थ यात्रा पर्यटन चरित्र श्रवण एक पुरे प्रेम असावे अकृत्रिम जाणिले पाहिजे भक्ती वर्म
सहज लाधेल परमार्थ परम नासेल विषम विद्या न लगे इतर साधनिक निशीण करू हे साई चरित्र श्रवण संचित आणि क्रियमान अल्प प्रमाण ही नुरवू कृपन वावरो कवन्या ही गावा चित्तासमोर पुरलेला ठेवा जैसा तयासी अहर्निशी दिसावा तैसाची वसावा साई मनी स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंत विरिचिते श्री साई समर्थ सच्चरिते ग्रंथ प्रयोजनानुज्ञापनम नाम तृतीयो अध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।